यामध्ये वज यामध्ये वजनानुसार ग्रेडिंग करणे, पॅकेजिंग करणे, कशी करायची याचं सखोल मार्गदर्शन केलं आणि तोच आपला यशाचा फॉर्म्युला ठरला. आपण त्याच वर्षी साधारणतः आपला स्वतःचा 6 टन व इतर शेतकऱ्याचा देखील 2 टन आंबा घेऊन असा 8 टन आंबा यशस्वीरित्या विक्री केला व त्याचे चांगले पैसेही झाले आपल्याला. साधारणतः 3 लाख रुपयाला आपली बाग मागितली गेलेली. साधारण त्या बागेचे आपण 6 ते 7 लाख रुपयामध्ये कन्व्हर्ट करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. साधारणतः आपण गेल्या वर्षी सोलापूर, कोल्हापूर आणि इचलकरंजी असे 3 ठिकाणी स्टॉल लावून विक्री केली. अगदी दिल्ली, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, बेंगलोर, गुजरात आणि एका व्यापाऱ्याच्या मदतीने आपण दुबईला पण शिपमेंट केली, पाठवली. अशा पद्धतीने आपण फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभर आंबा पोहोचवला आपण त्यावेळी. यावर्षी अगदी 31 मार्च पासूनच आपण खंडाळा येथे शाखेचं उद्घाटन करून आंबा विक्री चालू केलेली आहे. महाकेशर फार्मर प्रोड्युसर कंपनी बरोबर आपण टायअप करून इतर शेतकऱ्यांचा आंबा आपण घेऊन कंपनीकडून आपल्याला मिळत आहे व तो ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसाद मिळत आहे. साधारणतः आतापर्यंत 2 ते 3 टन आपण आंबा विक्री केलेला आहे आणि ह्या वर्षीचं साधारणतः आपलं 25 टन आंबा विक्री करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे. आपला स्वतःची बाग जी आहे साधारणतः मे महिन्यापासून आपलं हार्वेस्टिंग चालू होईल. साधारणतः ह्यावेळी जवळपास 12 ते 15 टन उत्पादन निघेल अशी आपली अपेक्षा आहे. आणि याच अनुषंगाने आपण यावर्षी 5 स्टॉलचे नियोजन केलेलं आहे. सोलापूर, फलटण, खंडाळा, इचलकरंजी, कोल्हापूर अशा सगळ्या स्टॉलवरती आंबा ग्रेडिंग करून प्रत्येक आंब्याला फोम वापरून कंपनीने विकसित केलेले पॅकिंग बॉक्स आहेत ते त्या पद्धतीनेच विक्री करणार आहोत. आणि साधारणतः ग्रेडिंग आपण जे केलेलं आहे ते साधारणतः 3 ग्रेड मध्ये केलेलं आहे. 200 ते 250 ग्रॅम मध्ये 250 ग्रॅम आहेत ते साधारणतः 500 ते 700 रुपये डझन आपण विक्री करतो. 250 तो 300 ग्रॅम आहे तो 600 ते 700 रुपये डझन विक्री करतो आणि 300 ते 350 ग्रॅम आहे तो 700 ते 800 रुपये डझन विक्री करतो. याचं जर पूर्ण ऍव्हरेज करायला किलोमध्ये साधारणतः 180 ते 260 रुपये पर केजी या पद्धतीने रेट पडतो आपल्याला आणि कमीत कमी 150 रुपये केजी हा शेवटपर्यंत रेट टिकून राहायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे स्टॉलवरती पूर्ण विक्री करताना. मार्केटिंगसाठी आपण जे काही थोड्याफार टिप्स वापरतोय आता एक 4-5 वर्षाच्या अनुभवामध्ये त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आंबा हा टेस्ट पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी जशी आपली सुरुवात असते त्यावेळेला रेटचा विचार न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो कसा टेस्टला पोहोचेल याचा विचार केला. तेच कस्टमर एक आंबा खाल्ला, क्वालिटीचा आंबा चांगला असेल 5 ते 10 नवीन कस्टमर आपल्याला जोडून देतात. म्हणजे माउथ पब्लिसिटी आपण खूप प्रयत्न केलेत आणि त्याचा चांगला प्रतिसाद पण आहे. त्यानंतर हे रेग्युलर आपले व्हॉट्सअपला स्टेटस जोडणे, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब वरती ऍड करणे हे त्यातला एक प्रकार आहे, चालूच आहे तो. फक्त ह्यामध्ये आंबा विक्रीसाठी एक सोर्स वरती अवलंबून न राहता विक्रीसाठी वेगवेगळे पर्याय ठेवले पाहिजेत आपण. तरच आंबा हा नाशवंत असल्यामुळे त्याला त्यावेळी ते योग्य वेळी त्याची विक्री झाली पाहिजे. शक्य असेल तर त्यासाठी 2 ते 3 स्टॉल उभा करणे, ज्या स्टॉलवरती चांगला रेट आहे तिथे स्टॉल ते शिफ्टिंग करत राहणे अशा पद्धतीचं नियोजन करतोय आपण. त्यानंतर किरकोळ व्यापार जे हातगाडे असतात त्यांना विक्रीसाठी प्रोत्साहन करणे, त्यांना विक्रीसाठी आंबा उपलब्ध करून देणे. आठवडी बाजारमध्ये विक्रीसाठी काही मॅनपॉवर अवलंब करून किंवा व्यापारी असतात त्यांना आंबे पुरवणे. तसेच मोठ्या सिटीमधील आंबा व्यापारी असतील त्यांना आंबा पुरवणे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांचा चालू व्यवसाय आहे तो व्यवसाय सांभाळून म्हणजे त्यांचं रेडीमेड अगदी स्टॉल उभाच असतोय. काहींचं कपड्याचं असतं, काही मिठाईचं असतं, असं XYZ जे काय व्यवसाय असतात त्या लोकांना विक्रीसाठी प्रोत्साहन करून त्यांना होलसेल विक्री करणे अशी ती होलसेल विक्रीसाठी साखळी तयार करायचा आपला प्रयत्न असतो. आणि सगळ्यात शेवटी महत्वाचं शेतकरी ते ग्राहक थेट विक्री हा शेतकरी हॅलो शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे शेतकऱ्यांसाठी. नशिबाने आता आपण की शेतकरी आहोत आणि आपल्याला त्याचा विक्रीसाठी खूप मोठा फायदा करून घेतला पाहिजे. कारण समाजामध्ये शेतकऱ्याकडे बघण्याची भावना जरा वेगळीच असते. शेतकरी हा कोणाला फसवत नाहीये किंवा काय नाहीये त्या खूप आपुलकी असते शेतकऱ्याबद्दल. तर त्याचा प्रत्येक शेतकऱ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर यावर्षी
यावर्षी मानेबंधू हायटेक मँगो फार्म आपण महाकेशर फार्मर प्रोड्यूस कंपनीबरोबर टायअप केलेला आहे. आपल्या आंब्याची क्वालिटी बघून बरेचसे शेतकरी आपल्या बरोबर जोडलेले गेलेले आहेत. जो गेल्या वर्षी आपण विक्री केली त्यामध्ये. साधारणतः गेल्या वर्षी आपल्या बरोबर शेतकरी जोडले त्यांना 15 एकर पर्यंत आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांना आंबा लागवड करून दिलेली आहे. आणि अगदी त्यांना आंबा लागवडीपासून ते पूर्ण विक्रीपर्यंत आपण नियोजन उभं करून एका छातीखाली त्यांना उपलब्ध करून देत आहात. तशी तज्ञ लोक मंडळी आपल्या बरोबर आहेत, कुशल कामगार पण जोडले गेलेले आहेत. अशा पद्धतीने एकत्रित आपलं हे नियोजन करतो या पद्धतीनं. या प्लॅटफॉर्म मध्ये मला बोलण्यासाठी आपण जी काही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे आभार. सुधीर रावजी, तुम्ही पण फक्त काय काय चांगले अनुभव आले किंवा कशा पद्धतीने तुम्ही करताय हे सांगितलं. शेतकऱ्यांचं मनोबल उंचावण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही अडचणी फेस केल्या का, आणि त्या अडचणी तुम्हाला या ठिकाणी सांगता येतील का? एक थोडासा प्रॉब्लेम झाला. अशी अडचण म्हणजे मेजर काय झालं, आपण ह्या वर्षी आंबा सुरुवात करताना सुरुवातीलाच साधारणतः जे आपण जेव्हा सुरुवातीला 1 टन आंबा विक्रीसाठी घेतलेला, तो आता पण कसं झालं की आतापर्यंत अनुभवापेक्षा जरा वेगळं झालं. म्हणजे आंबा स्वतः आपण पिकवून विकतोय सगळा पूर्ण. पण ह्या वर्षी आंबा कसं झालं, टेम्परेचर वगैरे जरा जास्त असल्यामुळं जेव्हा गोडाऊन मध्ये आपण आणून तो पिकाला ठेवला, तिथं थोडीशी फॅनची किंवा एक्झॉस्टची काही सोय नसल्यामुळे साधारणतः एकदमच आंबा सगळा पिकला गेला एका टायमाला. आणि तो विक्रीला कसा आहे, तो साधारणतः 10 ते 15 दिवस विक्री करून तो आंबा चालणार, साधारण 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण विक्री चालून तयार झाला. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं तिथं आपलं नुकसान झालं. अशा नवीन नवीन ज्या गोष्टी येतात त्या आपण आत्मसात करून त्याच्यावरती परत रिपीट होणार नाही याची काळजी करून त्यावरती काम करता आलं पाहिजे आपल्याला. तो ह्या वर्षी एक नवीन अनुभव थोडासा आपल्याला ऍड झाला. ठीक आहे, धन्यवाद. सुधीर माने यांनी आपल्याला आपला अनुभव कथन केला. त्यांचा अनुभव खूप चांगला होता आणि बाकीच्या लोकांना सुद्धा त्याच्यातून प्रेरणा घेण्याजोगं बरंच काही आहे. यानंतर या ठिकाणी श्रीयुत संतोष तिरमानवारजी यांना मी विनंती करतो, त्यांनी आपला अनुभव कथन करावं. नमस्कार, मी किनवट, नांदेड जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी राहतो. माझ्याकडे 96, 97 आणि 97, 98 असे मिळून जवळपास 10 एकर आंबा बाग आहे. त्याच्या बाउंड्रीला बांबू आणि सागवान तेव्हा लागवड केलेला आहे. त्याच्यापासून मला बऱ्यापैकी उत्पन्नही मिळाले. साधारण 2004 पासून मी आंबा विक्री सुरुवात केली. 2-3 वर्ष मी विकलं. पण मार्केटमध्ये त्या काळापासून बघतो आपण, व्यापारी पूर्ण कॅल्शियम कार्बाईडनंच पिकून विकण्याचं प्रमाण आहे मार्केटमध्ये पूर्ण. मग त्या काळात मी काही पत्रक काढून लोकांची जनजागृती केली आणि काही प्रमाणात तसं विकलं मी सुरुवातीला. माझं मेडिकल दुकान आहे, तसं केमिस्ट आहे, दुसरे व्यवसाय आणि NHM मधली नर्सरी होती आपली, चांगल्या प्रकारे चालू होती. परंतु मध्यंतरीच्या माझ्या घरगुती याच्यामुळे मी बाग गुत्त्यानं देत होतो. जवळपास 10-12 वर्ष गुत्त्यानंच दिलं. परंतु कोविड म्हणतो ना आपण, एक इष्टापती ठरली माझ्यासाठी. कोविडमध्ये थोडं शेतात जाण्याचं प्रमाण वाढलं. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्या बागेत 20 ते 25 टन 30 टन पर्यंत माल निघते, ती व्यापारी आपल्याला फक्त 2.5 लाख 3 लाख एवढं देऊन आपली बोळवण करते. ती सुद्धा खूप याच्यानं. मग मी एका माणसाला तयार करून त्याला फक्त 35 रुपयाप्रमाणे माल दिलं माझं सरसकट. त्याच्यात एक 20-25% दुसरेही झाड आहेत. केशर दशेरी सोडून एक 20% दुसरेही झाड आहेत. मल्लिका आहे, त्याच्यात सुवर्णरेखा आहे, नीलम आहे. मग त्या काळात आपल्याला माहितच आहे 2 वाजेपर्यंत मार्केट चालू राहत होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी जेवढं नेलं तेवढं त्याला दिलं. बाकी आपण मेडिकलमध्ये माल तर आता मे 15 पर्यंतची वाट बघितली आपण तोडून मेडिकलमधून विक्री चालू केली. लोकांना म्हणजे आवाहन केलं की घरी पिकून खा, काय कॅल्शियम कार्बाईडचं म्हणजे विषमुक्त खाण्यापेक्षा घरी पिकून खा. मग लोकांना ती आपली कल्पना पसंत पडली. जी बाग आपली 2.5-3 लाखाला जायची, त्या बागेचे आपल्याला 7 लाखापासून जे चालू झालं, तर आपण कमी रेटमध्ये विकून सुद्धा 15 लाख रुपयापर्यंत वर्षाला आपण आंबा नेलं. 12 लाख 15 लाख या 4 वर्षातला अनुभव आपण 10 लाख 12 लाख 15 लाख. एवढंच अडचण आहे काय की आमच्यामध्ये आमच्या भागात येणाऱ्या व्यापाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे घेणाऱ्यांचं. आणि मी आंबा ग्रेडिंग काही करत नाही, पूर्णपणे ऑर्गॅनिक करत असल्यामुळे जमिनीतले जे खनिज असतात त्या आंब्यामध्ये येत असल्यामुळे असेल, नॅचरली चव त्याची चांगली आहे.
तालुका प्लेस असून माझ्या मेडिकलमधून जवळपास 4 टन आंबा विक्रीला गेलेला आहे. मग त्यापासून मी प्रेरणा घेऊन आता मागच्या वर्षी मी पडवळ सराच्या सहकार्याने हैदराबादहून कॅरेटही आणले विकत आणि माझ्या नावाचं ब्रँड केलं. त्याच्या मागचं कारण हे की व्यापारी काय झालं, काही वर्ष मी बाग दिलं होतं ना, कुठलंही आंबा आणायचं आणि माझं नाव सांगायचं. म्हणजे लोकांना एवढं माझा शेतातला आंबा ऑर्गॅनिक असल्यामुळे, जमिनीत कस असल्यामुळे त्याची चव असतेच वेगळी, तर माझं नाव सांगून विकणं चालू झालं. मग मी म्हटलं हे काही योग्य नाही. मग माझं स्वतःचं ब्रँड मागच्या वर्षी केलं मी, बॉक्स स्वतःच्या नावानं संतोष ॲग्रो म्हणून, आणि चालू केलं. यावर्षी आता मी रामनवमीला तोडणं चालू झालं माझं, आणि यावर्षी 4 ते 5 स्टॉल किनवटमध्येच माझं करायचा विचार आहे. बॅनरही प्रिंट करून घेतले मी. जेव्हापर्यंत आपण आंबा विक्री करणार नाही स्वतःहून, आता मागील सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे, तर आपण शेती करून काही उपयोगातच नाही आहे, काही परवडणारच नाही. ज्यांना मोठं शहर जवळ आहे त्यांना तर काही अडचणच नाही. फक्त याच्यात अडचण काय होईल, जे ग्रामीण भागात राहतात त्यांची थोडी अडचण होईल. पण सगळ्यांनी आपण एकमेकाला जर सहकार्य केलं तर ते काही अवघड काही नाही आहे. विक्री व्यवस्था चांगली पद्धतीने आपण उभारू शकतो आणि लोकांना चांगल्या प्रकारे आपण आंबा देऊ शकतो. धन्यवाद. छान अनुभव आहे सर आपला. अपघाताने का होईना पण आपण सुरुवात केली आणि सुरुवातीचा आपल्याला कशा पद्धतीने 3 लाखाचे 15 लाखापर्यंत पैसे आपण मिळाले. नेलो म्हणजे बरं, बोला सर, बोला. नाही ते कमी किमतीवर रेटमध्ये किंमत जास्तीत जास्त आमच्याकडे 100 रुपये रेट. त्याच्यात एवढा आपला एक फायदा आहे आपण रिटेल विकल्यामुळे, की 100-125 ग्रामचा आंबा सुद्धा 100 रुपयामध्ये जातो, चवीला चांगला असल्यामुळे. त्याच्यात काही 200 ग्रामचेही असतात, 250 ग्रामही असतात आणि 100 ग्रामचाही आंबा असतो. तो एक आपला फायदा आहे रिटेलमध्ये आपण जर विक्री केलं. बरोबर सर, खूप खूप अभिनंदन. आपलं मत किंवा आपला अनुभव हे सर्व बागायतदारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्याच्यातून निश्चितच काही बागायतदार अधिक प्रमाणामध्ये स्वतःचा आंबा स्वतः विक्री करण्याची आपल्या बोलण्यातून प्रेरणा घेतील. त्यानंतर आपल्या ग्रुपचे सदस्य तरुण आणि BSc ॲग्री असलेले श्री राजन देशमुख किसंगी यांना मी विनंती करतो. त्यांनी याच वर्षी विक्रीचा पहिलंच वर्ष आंब्याचं आहे आणि त्यांनी यावर्षी विक्रीचा पण प्रयोग केलेला आहे. राजनजी, कृपया आपला अनुभव शेअर करावा. राजन देशमुख आहेत का? ठीक आहे. विजय जवळकर पुणे हे ऑर्गॅनिक पद्धतीने आंबा उत्पादित करतात आणि पुणे शहरामध्ये स्वतः विक्री करतात. विजय जवळकर आहेत का? आहे सर. ठीक हॅलो. आहे. हा सर, आपण आपला अनुभव कथन करा प्लीज. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं नमस्कार. मी 2018 पासून 2018ला मी पहिली लागवड केली. माझ्याकडे 250 झाडं आहेत केशर जातीचं. त्याच्यानंतर 2 वर्ष मी पूर्णपणे म्हणजे सुरुवातीपासूनच मी नैसर्गिक शेतीच करतोय, डॉक्टर पद्मश्री सुभाष पाळेकरांच्या मार्फत. आपल्याला आता हे माझं 3रं वर्ष आहे पूर्ण उत्पादन काढायचं. 2 वर्ष आपण झाडं डेव्हलपसाठी केली. पहिल्या वर्षी आपल्याला ज्यावेळेस मोहर लागला होता त्यावेळेस झाडे छोटी होती, परंतु माल चांगला लागला. मग त्यासाठी आपण मी पाहत असतो सारखं यूट्यूबला की नक्की काय रिझल्ट असतात, काय असतात. त्यावेळेस मला जाणवलं की झाडांना फळांना फळमाशी आणि इतरांचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यासाठी मग मी गुगलवरून सर्च करून मी नाशिकवरून दिनेश जैन यांच्याकडून मी बॅगा मागवल्या आणि बॅगिंग केलं. याच्यासाठी मला कृषी अधिकाऱ्यांचं भरपूर सहकार्य झालं. त्यावेळेस आपला थोडा आंबा होता. आपण प्रथम कृषी भवनला कृषी मार्फत अधिकाऱ्यामार्फत विकला, नेला, तिथं स्टॉल लावला. त्यावेळेस
आपण पहिल्याच वर्षी 600 रुपये डझनने आंबा विकला स्टॉलला. आणि मी मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी फिरत राहिलो, प्रत्येकाला आंब्याला टेस्ट देण्यासाठी, कारण शेवटी आपल्याला मार्केटिंग करायचं होतं. तर मी प्रत्येकाचं ज्यावेळेस जाईन त्यावेळेस लहान मुले जर असतील तर त्यांना मी सालीसकट आंबा खायला लावायचो. मी झाडालाच आंबा पिकवलेला होता. सालीसकट आंबा खायला लावल्यानंतर त्यांना सांगायचो की लहान मुलांना सालीसकट आंबा खायला द्यायचो, तर त्या मुलांना आवडायचा. मग त्याच्यामुळं मग ते मागवायचे आंबा. आणि त्यांना मी ह्या भरोश्यावरचा आंबा सांगितला होता की तुम्ही आता माझा आंबा खाल्ला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही मार्केटमधून एक आंबा आणा आणि त्याची फक्त एक फोड मुलाला खायला द्या, कारण मार्केटमध्ये कार्पेटने पिकवलेला आंबा असतो, त्याच्यामुळं पित्त जळजुला वगैरे होऊ शकतात. याच्यासाठी मग त्यांना मी माझं कार्ड छापलेलं होतं आणि त्यांना प्रत्येकाला आंबा दिला की याच्या मग दुसऱ्या दिवशी ते मला फोन करून सांगायचे की बाबा मला आंबा पाहिजे म्हणून. पहिल्या वर्षी पूर्णपणे अनुभव नव्हता, तरी पण आपण फक्त 30,000चा आंबा विकला, बाकीचा टेस्टिंगसाठी दिला. दुसऱ्या वर्षी म्हणजे गेल्याच वर्षी आपण बॅगिंग केलेला आंबा परत स्टॉलला नेला, कृषी भवनला, आणि ज्यांनी ज्यांनी आंबा मागितला होता त्यांना दिला. त्यावेळेस आपला आंबा ज्यांनी गेल्या वर्षी फक्त सॅम्पलला 1 किलो घेतला होता त्यांनी गेल्या वर्षी 5-5 किलो आंबे घेतले. आणि त्याची किंमत होती, म्हणजे आपण ग्रेडिंग केलं. तर पहिल्या वर्षी काहीच अनुभव नव्हता, दुसऱ्या वर्षी आपण ग्रेडिंग केलं. साधारणतः 280 ग्रॅमच्या वरचा आंबा सगळा आपण एक ठेवला. त्याच्या खालचा आपण 150 ग्रॅमपासून ते 280 ग्रॅमपर्यंतचा आंबा हे 2च ग्रेड केले. ते आपण 280 ग्रॅम ते 480 ग्रॅमपर्यंतचा आंबा हा 400 रुपये किलोने दिला. आणि त्याच्या खालचा आंबा सर्व हा सरसकट 250 रुपयाला आपण सरसकट दिला. आणि याच्यात आपण भरपूर मार्केटिंग केलं. त्यावेळेस हे कार्ड वाटले, सॅम्पलला लोकांना खायला दिले. आता त्यावेळेस पहिल्या वर्षी मला फक्त 30,000 रुपये झालते आणि गेल्या वर्षी मला लोकांना सॅम्पल देऊन मार्केटिंग करून 1,30,000 रुपये झाले. आता या वर्षी आपण अजून तर मार्केटमध्ये अजून आंबा यायचा नाही, आता सोमवारपासून आपण काढणार आहे. तर आत्ताच बुकिंग जवळजवळ 20 डझनचा आंबा बुक झालेला आहे. त्याची किंमत आपण ठरवलेली आहे 200-250 ग्रॅमपासूनचा आंबा हा आपण 350 रुपये किलोने आत्ताचा बुक झालेला आहे 20 डझनचा. आणि बाकीचा जो आहे तो यंदा 3 टप्प्यामध्ये मोहर लागल्यामुळं थोडासा आहे फरक, पण आहे चांगला. पण गेल्या वर्षी मला वाईट अनुभव असा झाला, ह्या ग्रुपला मी आता 1 महिन्यापूर्वीच जॉईन झालेलो, त्याच्यामुळं मी खरंच दुर्दैव म्हणावं लागेल माझं की मला कोणाचा मार्गदर्शन भेटलं नाही. मी एकटाच आपला गुगलला, यूट्यूबला वगैरे पाहून कसं करायचं, काय करायचं याच्या मार्फतच करत होतो. पण आता मला पाटील सर असतील, जाधव सर असतील यांचं मला मी ग्रुपच्या माध्यमातून पाहतोय, वेळोवेळी मार्गदर्शन घेतोय. मी आता मोठ्या हबला जोडलं गेलेलं आहे, त्यामुळे मला आता खूप मोठा आनंदच वाटतोय की गेल्या वर्षी जेव्हा आंबा न खपला होता तो मला टाकून द्यावा लागला. माझा प्रयत्न चालला होता की त्याचा आमरस आणि आंबा पोळी करावी, परंतु काही कारणास्तव ते राहिलं नाही. पण यंदा माझं मात्र ठरलेलं आहे की समजा मार्केटमध्ये आता आंबा आपण घेऊन गेलो, मी 2 व्हीलरवरती इथून 40 किलोमीटर पुणे आहे, तर ट्रॅव्हलमध्ये आंबा जो बिलबिल होतो, खराब होतो, तो रिटर्न आल्यानंतर त्याची आंबा पोळी करून स्टोअर करायचे आणि ते आमरस काढून परत भविष्यात विकायचा, असा माझा अनुभव आहे. तर मला ग्रुपला एक सुचवायचं आहे की आपल्याला बाय प्रॉडक्ट करण्यासाठी जरा जास्तीत जास्त, आता कारण आता हे दिवस आहे बाय प्रॉडक्ट करण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी, तर मार्गदर्शन जर झालंच तर अतिउत्तम होईल, एवढं मला म्हणायचं. आता ह्या सोमवारी मुंबईला एक असंच, गेल्या वर्षी आपण सॅम्पल म्हणून 1 डझन पाठवलं होतं, तर ह्या वर्षी आपण 10 किलो आता ह्या रविवारी घेऊन जात आहेत लगेच. आणि बाकीच्या ठिकाणी पण फोनवरती ऑर्डर झालेली आहे. धन्यवाद साहेब.
धन्यवाद हॅलो. विजयरावजी. हॅलो. छान मार्गदर्शन केलं आपण. आपल्या अनुभवाचे बोल आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. त्याच्यातून निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावर बागायतदारांना प्रेरणा मिळेल. विजय पवार अजनाळे उपस्थित झालेले आहेत. विजयराव, आपण बोलता काय? हा बोलतो. हो सर, बोलणार आहेत. हा, विजय पवार अजनाळे हे आपला स्वतःचा आंबा विक्रीचा अनुभव आपल्यासोबत शेअर करतील. प्लीज. थँक्यू सर. माझं सर 500 झाड आहेत 1 एकरमध्ये. आपल्याला ह्या वर्षी पहिल्यांदाच भार धरलेला आहे. 3 वर्ष लागण करून 4थ्या वर्षी आपण भार धरलेला. तर आपण विक्री व्यवसाय पूर्णपणे सगळं घरून जागूनच आहे सगळी किरकोळ विक्री. तर आपण पूर्णपणे सेंद्रिय आंबा पिकवलेला आहे. पहिल्यापासून आपण सगळं शेणखत, कोंबडी खत, डिकम्पोजर, स्लरी ह्याच्यावरती आणलेलं आहे. कसलंही रासायनिक खत कुठल्याही पद्धतीच घातलेलं नाही. तर आपण पिकवाई सुद्धा तशीच व्यवस्था केलेली आहे. कारण सध्या सेंद्रिय खाणारे लोक भरपूर आहेत आणि किंमत जी द्यायला तयार आहेत, पण फक्त सेंद्रिय पिकवलेलं पाहिजे असं मागणी भरपूर आहे. त्यामुळे आपण पिकवताना सुद्धा हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून घेऊन पिकवून आपण बऱ्यापैकी विक्री व्यवस्था व्यवस्थित लावलेली आहे. यावर्षी ते जागून आपण 250-300 रुपये किलो प्रमाणे विकत आहे. आणि साईज तरी सेंद्रिय असल्यामुळे तरी साईज बऱ्यापैकी 300+ आहे. 300-350 ग्रॅम एक आंबा भरतोय. दुसरी गोष्ट, सेंद्रिय असल्यामुळे आपल्याला टेस्ट जवळजवळ बाजारातल्या आंब्यापेक्षा डबलच साईज आपलं टेस्ट लागते. त्यामुळं ग्राहकांची मागणी भरपूर आहे. आणि आपण सेंद्रिय पिकवल्यामुळं ह्याचं साईजचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी ह्या वर्षी चांगलं भेटलेलं आहे आपल्याला चांगलं. आणि दुसरी गोष्ट, सेंद्रिय पद्धतीनं असल्यामुळे झाडामध्ये ग्रोथ आणि पुढल्या वर्षी ज्यादा टनेज निघण्याची अपेक्षा चांगल्या पद्धतीने आम्हाला वाटते. हॅलो. हा, बोला ना सर, बोला, कंटिन्यू करा. हा. तर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की सेंद्रिय शेती करणे एक काळाची गरज आहे आता इथून पुढे. त्यामुळे सेंद्रिय शेतीवर माझा बऱ्यापैकी भर आहे. डाळिंब शेती, पेरू, आंबा हे आपले सगळं पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने चालवलं आहे. तर आंब्या शेतीमध्ये आपल्याला सेंद्रिय पद्धतीचा चांगला उपयोग झालेला आहे. हॅलो. धन्यवाद विजयरावजी. हा. आपले अनुभव खूप महत्वाचे आहेत. आम्ही पण सर्व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन करू. पण जर सेंद्रिय शेतीच्या उत्पादनाला योग्य पद्धतीने मार्केटमध्ये समोर आणलं गेलं आणि जर सेंद्रिय उत्पादन घेतल्यामुळे त्याचे अधिक पैसे मिळत असतील तर सर्व बागायतदार निश्चितच सेंद्रिय शेती करतील. आणि सगळ्यात महत्वाची, सरकारने किंवा वेगवेगळ्या शासकीय निमशासकीय संस्थांनी सेंद्रियची व्याख्या करणं आणि सेंद्रिय कोणता आणि असेंद्रिय कोणता याची विभागणी करणं, विक्रीच्या दृष्टिकोनातून त्या प्रकारची व्यवस्था निर्माण करणं हे गरजेचं आहे. कारण की पूर्णतः सेंद्रिय कसं करायचं याच्या संदर्भामध्ये विविध तज्ञांचेही, बागायतदारांबद्दल तर बोलतच नाहीयेत, विविध तज्ञांचेही खूप गंभीर मतभेद आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, सेंद्रिय केल्यानंतर म्हणजे नेमकं काय केल्यानंतर त्या उत्पादनाला सेंद्रिय म्हटल्या जाईल ही व्याख्या क्लिअर होणं आणि ती सर्व म्हणजे शेवटच्या बागायतदारापर्यंत समजावून सांगणं फार महत्वाचं आहे. आपलं अभिनंदन. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. पण सेंद्रिय शेती केल्यामुळे उत्पादन कमी येतं की जास्त येतं त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जर कमी येत असेल तर जो काही टक्का कमी येतो तो टक्का किमतीमध्ये शेतकऱ्यांना परत मिळाला पाहिजे असा आमचा आग्रह राहील किंवा असं आमचं मत आहे. धन्यवाद पवार साहेब. आपले अनुभव खूप महत्वाचे होते आणि त्याचा निश्चितच सर्व बागायतदारांना फायदा होईल. त्यानंतर श्रीयुत उन्मेष शिंदे, औरंगाबाद.
हे मोठे आंब्याचे बागायतदार आहेत आणि ते स्वतःचा आंबा गेल्या काही वर्षापासून स्वतः पिकून विकतात. त्यांचे अनुभव या ठिकाणी आपल्याला प्रेरणादायक ठरतील. श्री उन्मेष शिंदे सर, आपणास विनंती आहे, आपण आपलं अनुभव कथन करावं. जय हिंद सर्वांना. मी उन्मेष शिंदे. जास्त काही सांगण्यासारखं तर राहिलं नाही, कारण की बऱ्याच बागायतदारांनी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. फक्त सुरुवात अशी करतो की आपला स्वतःच्या मनाचा निर्धार असेल की आपल्याला आंबा विक्री करायचा आहे, तर त्या निर्धाराला तुम्हाला शेवटपर्यंत ते कार्य करण्यासाठी सतत झटावं लागेल, प्रयत्न करावं लागेल आणि यशस्वी होण्यासाठी ह्या सगळ्या ग्रुपची मदत आपल्याला घ्यावं लागेल. कारण की पुढचे 25-30 वर्ष हा आंबा आपल्याला विकायचा आहे. हा जेव्हा तुम्ही मनाशी निर्धार कराल ना, तेव्हा तुम्ही जिंकलात. कारण की आंबा हा फळांचा राजा आहे आणि राजा हा सगळ्यांना कामाला लावतो. कारण की विक्री व्यवस्थापन हा महत्वाचा भाग असला तरीही आपण जे 10 ते 11 महिने सतत बागेमध्ये काम करतो, याचं फळ सगळ्यात शेवटी विक्रीतून घेतो. किती मूल्यांकन मिळतं आणि किती मूल्यांकन मिळालं पाहिजे याचं कॅल्क्युलेशन्स न करता 5-0, 7-0 कसे मिळतील हे अगर आपण निर्धार केला तर 100% याच्यातून आपल्याला चांगलाच फायदा होतो. मित्रांनो, सांगायचं एकच आहे तुम्हाला की आपण आज इलेक्ट्रॉनिक मार्केटचा उपयोग करून आंबा विकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यात आपण सगळेजण यशस्वीही झालो आहोत. पण हे विक्री व्यवस्थापन करत असताना आपण संयुक्त कुटुंबामध्ये किती जणांना इन्व्हॉल्व करतो, हा सर्वात मोठा पार्ट आहे. कारण की आता सुरुवातीला सरांनी सांगितलं की माझी चाला मदत करतो, भाऊ मदत करतो, काका मदत करतो, बहीण मदत करतो. जोपर्यंत आपण सर्वजण संघटित होऊन हा आंबा विक्री करणार नाही ना, तोपर्यंत त्याला योग्य मूल्य मिळणार नाही. मला एकच सांगायचंय की मी जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी करतो की प्रत्येक महिन्याला 2-3 मी लाईव्ह क्लिप टाकत असतो फेसबुकवर. मला जे फॉलोअर्स असतात, जे प्रेम करणारे असतात, ते आवर्जून पाहत असतात. तुम्ही तसं केलं तर तुम्हाला तुमचा 25 वर्षाचा कस्टमर जो आहे हा बांधून ठेवता येईल. तुमच्या शेतातली सध्याची परिस्थिती, तुम्ही झाडांना पाणी केव्हा देतायत, खत काय देतायत, फवारणी काय देतायत, बॅगिंग केव्हा करतायत, आंबा मोहर केव्हा आला, त्या वेळेस तुम्ही अगर चलचित्रपटानुसार लाईव्ह अगर तुम्ही टाकलं फेसबुकला, तर एक प्रकारचा विश्वास आंबा प्रेमी ग्राहकांवर निर्माण होतो. आणि जेव्हा विश्वास तयार होतो, तिथे तडा न जाण्यासाठी आपण जो चांगला आंबा त्यांना खाऊ घालतो, त्याचं मूल्यांकन आपल्याला 100% मिळतं. आता मी माझ्या सुरुवातीला फेब्रुवारीत जेव्हा मी आंबा कोरियरने पाठवला, तर कमीत कमी माझ्याकडे आतापर्यंत 21 कंप्लेंट्स आलेल्या आहेत की आंबा डागीला लागलाय, आंब्याची साईज कमी झालेली आहे, बॉक्समध्ये फोम नव्हता, गवत नव्हतं, आदळापणमुळे आंबा खराब झाला. ह्या कंप्लेंट्स पण आपल्याला झेलायची सवय असली पाहिजे. कारण की ग्राहक जो आहे हजारो रुपये देऊन आंबा घेतो आणि अगर त्याला गुणवत्तेचा आंबा नाही मिळाला तर तो 100% आपल्याला तक्रार करतो आणि त्या तक्रारीचं निरसन करणं आणि ती चूक मान्य करणं, ही पण क्षमता आपल्यात असली पाहिजे. कारण की एखादा आंबा खराब निघाला तर बदलून द्यायची आपली तयारी असते, पण तुम्ही पहिले स्वतःहून सांगा की आंबा खराब निघाला तर शेतात या आणि बदलून घेऊन जा. कारण की ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आतून डाग लागतो किंवा मार लागलेला असतो किंवा देठातून चीक निघालेला असतो, तो खराब झालेला असतो आणि आवाजाने आपण सगळीकडे पाहू शकत नाही. कारण की ह्या सगळ्या आंबा विक्री करण्यासाठी जी टीम असते, मग आंबा तोडणी असतील, आंब्याला आधी लावणारे असतील, आंबा पिकून बॉक्समध्ये भरणारे असतील, हे सगळे प्रकार जे आहेत, काही घरातले लोक असतात, काही बाहेरचे लोक असतात, चुकून राहू शकतं. पण ती तक्रार पण आपल्याला त्याचं निरसन करता आलं पाहिजे की चुकी झाली, पुढच्या वेळेस अशा प्रकारे चुकी होणार नाही, तो ग्राहक टिकून राहील. आणि मला सांगायचं एकच आहे की पाटील सरांनी
छानपैकी मार्गदर्शन करून आंबा ग्रेडिंग कसं करायचं एक 15 दिवसापूर्वीच मला त्यांनी शिकवलं की अशा ग्रेडिंग पद्धतीनेच आंबा तुम्ही विका. तेव्हा 150, 200, 250, 300 मी 400च्या खाली आतापर्यंत आंबा विकत नाही. माझा ए ग्रेडचा आंबा जो आहे 400 रुपये किलोनीच देतोय. मी 1200ला पेटी सगळीकडे कुरिअर करतोय आणि ठोकून सांगतोय की गुणवत्तेचा आंबा आहे आणि ह्या भावाने तुम्हाला आंबा घ्यावाच लागेल, कारण की तो मला आंबा परवडत नाही. मग तुमचे लाईट बिल असेल, पाणी बिल असेल, तुमचा खर्च असेल, तुमची मेहनत असेल, तुमचं मूल्यांकन अगर तुम्ही लावायला शिकलात तर तुमचा आंबा हा 100% जो आहे उच्च दराने विकला जाईल. फक्त आपली उंची वाढवा, आपली गुणवत्ता तर वाढणारच आहे, पण का म्हणून आपण खालच्या दराने विकायचं. आता बॉक्स इतका सुंदर आहे बनवलेला, त्या बॉक्सच्या प्रेमात पहिले माणूस पडतो आणि बॉक्सच्या आतला आंबा खाल्ल्यानंतर तो आपल्या प्रेमाचा समोरचा माणूस ऋणीच राहायला पाहिजे की पुन्हा ती टेस्ट आपल्याकडे आल्यानंतरच मिळली पाहिजे. माझ्याकडे 90% कस्टमर शेतातून आंबा घेऊन जातात आणि मी जाहिरात करताना सांगितले, तुम्ही जे झाड सांगाल त्या झाडाचाच तुम्हाला आंबा काढून देईल. तुम्हाला ग्राहकाला शेतात येऊ द्या ना, आंबा पाहू द्या, आंबा हाताळू द्या, तो ग्राहक पुढेच जाणार नाही. 25 वर्ष अगर आपल्याला आंबा विक्रीसाठी आपल्याला एकत्र येऊन ग्राहकाची गाठ बांधावी लागेल. मी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून विनंती करतो की हापूस सारखं आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन आपल्याला एकत्रित स्टॉल उभे करावे लागतील, कारण की इंडिव्हिज्युअल नावानुसारही आपल्याला आपल्या कंपनीला मोठं करावं लागेल, कारण की शेवटपर्यंत कंपनी चालेल, कंपनीचे नियम चालतील, अटी चालतील, गुणवत्ता चालेल. एकटं करायला गेलं तर आपण त्यामध्ये सक्सेस होऊ, पण काही काळापुरतेच होऊ. आपल्याला लॉंग टर्म काम करायचं असेल तर आपल्याला संघटित होऊन आपला सगळ्यांचा गुणवत्तेचा आंबा एकाच दराने कसं विकता येईल याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल, कारण की शेवटी सर्वांना उत्पन्नाची एक आस असते की लॉंग टर्म मला काही मिळावं, कारण की आंब्याचं झाड जे आहे हा फळांचा राजा आहे आणि हा पुढील 25 ते 30 वर्ष माझ्या अभ्यासानुसार आंबा आपल्याला ते झाड देणार आहे आणि आपण ती मेहनत करणारच आहोत. फक्त एकत्रित येऊन अगर आपण काही स्टॉल मेट्रो शहरामध्ये अगर लावू शकलो तर आपल्याला बराच फायदा होईल असं मला वाटतं. आणि ह्या फायद्याचा आपल्या सेकंड थर्ड जनरेशन पर्यंत कसं त्याला नेता येईल हे एक फार मोठा भाग आहे. कारण की मी बऱ्याच जणांचं बघतो की मुलं मुली मदत करतात, पण आपण त्या संघटित झालेल्यांचा डाटा ठेवत नाही. मुलीचे फ्रेंड कोणते, मुलाचे फ्रेंड्स कोणते, चाल्याचे मित्र कोणते, भावाचे मित्र कोणते, बायकोच्या मैत्रिणी कोणते आहेत, ह्या अगर ग्रुप व्हॉट्सअपवर तुम्ही एकत्र केला तर तुम्हाला तो पुढचे 15-20 वर्ष टिकवता येईल. माझ्याकडे 7 वर्षापासून 1700 कस्टमरांची यादी रेडी आहे. आईचा ग्रुप वेगळा आहे, बायकोचा वेगळा आहे, मुलीचा वेगळा आहे, मुलाचा, पण तो डाटा एकत्र असं मला आंबा विकायला सोपा जातो. आणि त्याच्यातूनच मला कंप्लेंट्स येते की मागच्या वेळेस आंबा पेक्षा ह्या वेळेस आंबा चांगला आहे, कारण की आपण त्यात सतत काम करतो आणि काम केलं की आपल्याला आनंद मिळतो आणि आनंदातून जे फळ मिळतं ते अतिशय समाधानकारक असतं. एकच सांगायचंय की आपण सगळे संघटित झालो आहोत. संघटित होऊन आपण आपला सगळा आंबा कसा मार्केटला छानपैकी विकता येईल आणि सगळ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल याच्यावरती आपण काम केलं तर फार बरं होईल. मी पाटील सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की सर, जसं आंबा आहे, खत आहे, पाणी आहे, तर आम्हाला संघटित करून एखाद्या पॅनल खाली कसं आणता येईल. कारण की एक साधारण आपण 25-30 जण पण असलो तरी नाही म्हणलं तरी आपल्याकडे 100 टनच्या वरती आंबा येईल आणि 100 टन आंबा 120 दिवसामध्ये सेल करायला काही मोठी गोष्ट नाहीये. अगर सुरुवात केली तर फार बरं होईल. मी विनंती करतो की आपण सगळेजण एका पॅनल खाली येऊ आणि आंबा छानपैकी विकण्याचा प्रयत्न करू. आता सध्या माझ्याकडे 9 लाख रुपयापर्यंतचा आंबा मी आतापर्यंत विकलेला आहे आणि अजून कमीत कमी नाही म्हणलं तरी 20 लाखाचा आंबा सेल होईल ही अपेक्षा आहे. जय हिंद. उन्मेषजी धन्यवाद. येस सर. तुमचा शब्द न शब्द ऐकावा असा होता. तुमचा अनुभव खूप चांगला आहे आणि तुम्हाला प्रत्यक्ष काम करताना मी स्वतः पाहत आहे. तुमचं प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक फळामध्ये, प्रत्येक पॅकिंग मध्ये जे लक्ष असतं ते वाखाणण्याजोगं आहे. आणि माझ्या समोर तुम्ही
एक कस्टमरने माझी ओळख काढली होती तरी त्याला एकही रुपया कमी केला नाही. 400 रुपये म्हणजे 400 रुपये किलोनेच आंबा दिला, त्याचा मी साक्षीदार आहे. आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचं दुसरा एक पैलू म्हणजे मला प्रकर्षानं जाणवला, तसं मी तुम्हाला त्या दिवशी मीटिंग मध्ये सांगितलंच की तुमच्यापासून आम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करायचो, कारण तुमचं नाव खूप मोठ्या मोठ्या लोकांबरोबर जोडलेलं होतं आणि तुम्ही खूप मोठ्या ठिकाणी पॅनलवर आहात म्हणून. पण तुम्हाला भेटल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वातला प्रांजळपणा, सरळ आणि साधेपणा, आणि विशेष म्हणजे सगळ्या ग्रुपला माहिती आहे की धुळे हायवेवर 26 एकरचा तुमचा प्लॉट आहे. तुम्हाला आंबे विकायची काहीच गरज नाही. तुमच्या हाताखाली तिथं आंब्याच्या बागेतच 25 लोक काम करतात, बरोबर. Yes, तरीही sir. तुम्ही एखाद्या सेल्समनशिप ज्याला म्हणतो आपण, ती स्वतःमध्ये बाणवलेली आहे. तुम्ही अधिकाऱ्याचे पुत्र असलात तरीही शेतकरी पुत्राला लाजवताल अशा पद्धतीने तुम्ही आंब्यावर प्रेम करता आणि आंबा विकता. तुमच्याकडून या ग्रुपला खूप काही शिकण्याजोगं आहे. तुम्ही असंच वारंवार मार्गदर्शन करत राहा आणि आपण एकसंघ आहोतच. Yes, किती sir. जण आहेत हे महत्वाचं नाही, Yes, तर sir. कसे आहेत हे महत्वाचं. आपला अगदी. विचार एक आहे, आपलं उद्दिष्ट एक आहे, आपली प्रेरणा एक आहे. आपण सगळी शेतकऱ्याच्या ऋणात, शेतकऱ्याच्या कुटुंबातून तर आलेली आहोतच, पण आज पुढच्या पिढ्या आपल्या शेतकरी नसल्या तरीही शेतकऱ्याच्या ऋणात राहणारी आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळे या क्षेत्रात आपण काम करता. आमचं तर ते कर्तव्यच आहे, कारण आम्ही शेतकरी कुटुंबातून येऊन कृषी विद्यापीठात शिकलेले लोक आहोत म्हणून. पण आपण या प्रकारची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एवढं आत्मीयतेने या विषयामध्ये काम करता, खरोखरच काबिले तारीफ आहे. तुम्हाला या कार्यासाठी मोठ्या शुभेच्छा. आणि आपण एकत्रित प्लॅटफॉर्म केलेला आहे फक्त एका विचाराचे, निष्ठेचे, मग भले 4 असो की 2 असो, अशी लोक एकत्र घेऊन आपल्याला हे काम पुढे न्यायचंय आणि आपण कायम आमच्या सोबत आहात याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. आपल्या ग्रुपचे सिनियर सदस्य श्रीयुत अनिल पडवळ सर त्यांच्या पुतणीच्या लग्नाच्या कार्यक्रमात आहेत. जाधव सरही आज त्यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे लग्नाच्या कार्यक्रमात आहेत. तरीही पडवळ सरांना मी विनंती केल्यामुळे त्यांनी एक 10 मिनिटाचा वेळ, 5 मिनिटाचा वेळ आपल्यासाठी काढलेला आहे, कारण की त्यांचा आंबा पिकून विकण्याचा जवळपास 10-12 वर्षाचा अनुभव आहे. या ठिकाणी त्यांचं बोलणं ऐकणं आपल्याला खूप गरजेचं आहे. सरांचं मार्गदर्शन सरांनी सुरू करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार आंबा उत्पादक बागायतदारांनो. मला म्हणजे इथं खूप लग्नाच्या ह्याच्यामध्ये आहे, तरी पण मी आता हे केलं. मला संपूर्ण बागायतदारांना एक विनंती करायची आहे की मी 2010 पासून एकही आंबा आडतीवर टाकला नाही, एकदाही आंबा आडतीवर टाकला नाही. सगळ्याचा सगळा आंबा मी व्यक्तिशः पिकवून विकतो आणि त्यामध्ये खूप चांगले पैसे होतात. फक्त मेहनत जास्त घ्यावी लागते, आंबा उतरणं, आणि जेवढा आपल्याला आंबा विकला जातो साधारणतः अंदाज त्याप्रमाणे पिकवायचा. आता जेवढे 25 आणि 5, 6, 30, 32 बागायतदार आहेत त्यांना माझी आवर्जून विनंती आहे की 9 तारखेला अक्षय तृतीया आहे आणि तुमचा आंबा साधारणतः तुम्ही काही न करता पिकवायचा म्हणला तरी आता जर आडीला टाकला तर 8 तारखेला पिकतो. मी जे आंबा पिकवायची पद्धत सांगितली, मला वाटतं यापूर्वी आता वाजपेयी यांनी सांगितलं असेल, नंतर दास म्हणून आहेत कुर्डवाडीचे, हे सगळ्यांना खूप चांगला अनुभव आहे. त्यांनी ते पिकवले आणि छान पिकतात, खराब होत नाहीत. तर 9 तारखेला अक्षय तृतीयेच्या अगोदर तुम्हाला खूप चांगली संधी आहे. यावेळेस खूप पैसे होतात. एकाच दिवसात तुम्ही साधारणतः 9 तारखेला तर 8 तारखेला तुमच्या विक्रीला, आणि तुम्ही 8 तारखेच्या अगोदर लोकल पेपरला किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, गल्लीच्या ग्रुपवर सगळ्यांना तुम्ही टाका आणि तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो. एका दिवसात खूप आंबे विकले जातात. तर त्याची तयारी करा अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आणि एकदा का तुम्ही विकायला शिकले की मग तुम्ही दरवर्षी तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही.
मला आणखी एक महत्वाचं सांगायचं की ज्यांना कुणाला शक्य आहे त्यांनी माझ्याकडं नांदेडला यावं. नांदेडला तुम्हाला सगळंच पाहायला मिळेल. म्हणजे आंबा कसा पिकवतो तेही, नंतर जे काय वेस्टेज जातं त्याचं काय काय करतो. आम्ही आंबा पोळी करतो. आता मी 1000 रुपये किलो, 100 रुपयाला 100 ग्रॅम हे पॅकेट बनवले आहेत. आंबा कॅन्डी बनवली आहे. तर त्यातनं जे आपलं नुकसान जे होणार आहे ते नुकसान होत नाही. म्हणजे जो आंबा वरती तोंडाला खराब होतो तो आंबा फेकून द्यायचा नाही. वरचं फक्त काळं काढायचं, बाकीचं संपूर्ण तुम्ही गर काढला तर तो गर काढून शिजवून आंबा पोळी करता येते. नसल तुमच्याकडे फ्रीज असेल किंवा डीप फ्रीज, एक 10-12 हजार रुपयाचं सेकंड हँड जे हॉटेल्स आहेत बारवाले, त्यांच्याकडं खूप स्वस्तात हे डीप फ्रीजर मिळतं. तर ते फक्त आंब्याचे वरची काप काढायचे, म्हणजे साल काढायची आणि काप काढायचे. ते काप ताबडतोब भरून तुमच्या फ्रीजरमध्ये ठेवले तर वर्ष 1.5 वर्ष त्याला काहीही होत नाही. त्याचा रस जसाच्या तसा राहतो. तर त्याप्रमाणे आपण जर का वरचा थोडासा काळा भाग किंवा जास्त पिकला किंवा आता विक्री झाला नाही तर त्याचे काप काढू शकता किंवा तुम्ही आंबा पोळी बनवू शकता. आणि किंवा पल्प सुद्धा काढून तुम्ही डीप फ्रीज मध्ये स्टोअर करू शकता. तो 1-1.5 वर्ष काही होत नाही. आणि जे केटरर्स आहेत किंवा जे हॉटेल्स आहेत ज्यांना आंबा रस द्यायचा असतो तर त्या केटरर्सला आपण ते आंब्याचे हे पल्पचे पॅकेट विक्री करायला द्यायचे. ते चांगल्या कमिशनवरती त्यांना दिलं तर ते तुमचा सगळा पल्प खपवतात. मी माझ्या इथले जवळपास केटरर्स आणि हॉटेल्सला रस असला तर ते माझ्याकडनं येऊन घेऊन जातात. चांगले पैसे होतात. तर माझी ह्या सगळ्या आंबा बागायतदारांना विनंती की तुम्ही एकदा हे रिटेल विकायला शिका. म्हणजे मग आज बघा, मी माझ्या पुतणीचं लग्न आहे तर मी माझ्या दोन्ही मुलाला बोलवून घेतलं आणि इथं मी लग्नाला जरी असलो तर रिटेलमध्ये माझी विक्री चालू आहे. आणि जवळपास दररोज कमीत कमी 10 ते 12 क्रेट विक्री होते. आणि तेही कोणतंही न करता फक्त चांगली क्वालिटी दिल्यामुळं सुरुवातीला मी ही जाहिरात केली. परंतु आता नंतर सगळे लोक माझ्याकडे घरी येतात आणि 4 वेंडर्स दिलेत ह्या वर्षी. तर प्रत्येक वेंडर दररोज साधारणतः एक 20 ते 40 किलो घेऊन जातो. तर त्या वेंडरला फक्त कमिशन बेसिसवर देतो आम्ही, म्हणजे 15% कमिशननं त्यांनी आंबा विकायचा. तर त्या पद्धतीनं खूप चांगले आणि लोकांमध्ये ज्यावेळेस आपण जातो लोकांची आपल्याला शाबासकी मिळते की नाही तुम्ही चांगला आंबा पिकवता, लोकांप्रमाणे कोणत्याही प्रकारचा रासायनिक कार्पेट खिते न वापरता समोरच दिसतं आणि त्याची चव तेव्हाच लोकांना कळते. त्यामुळे ते दरवर्षी पुन्हा आपल्याकडे येतात. तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की नक्कीच रिटेल, आणि आता औरंगाबादला आपण जे लोक येणार आहेत तर मी पण तिथं स्टॉल लावलाय, नक्कीच त्याचा आपला फायदा होईल. धन्यवाद. थोडंसं लग्नात असल्यामुळे मला आटोपतं घ्यावं लागतंय. धन्यवाद अनिल सर. तुमचा प्रत्येक शब्द हा बागायतदारांसाठी अतिशय मोलाचा असतो. म्हणून मी आपल्याला आवर्जून विनंती केली की तुम्ही या आणि 10 मिनिटं 5 मिनिटं तरी बागायतदारांबरोबर बोला, जेणेकरून बागायतदारांना प्रेरणा मिळेल. आपण लग्नात असतानाही वेळ काढला आवर्जून आणि या ठिकाणी येऊन बागायतदारांना संबोधन केलं, त्याच्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. याच्यानंतर कुणाला स्वतः काही वेगळा अनुभव, काही कथन करायचं आहे किंवा काही चर्चा करायची आहे? आज रोजी या क्षणी 32 रहमत जी बोला. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आवाज येते ना सर? होय येतोय बोला. सर्व बागायतदारांना म्हणजे सूचना पण नाही, एक रिक्वेस्ट करतोय सर. सगळ्यांना वाटतंय आपला आंबा पहिला जावा, घाई करायला लागलेत. त्यात हे वादळ वगैरे सुटलं होतं गेल्या आठवड्यात, त्यामुळं जे पण व्यापारी यायला लागलेत ना 40-45 ते 70-80 रुपयाच्या भावानं मागा लागले होते. माझी बाग स्वतःची केशरची वरती मागतच नव्हते. तर मी स्वतःहून कच्चे आंबे विक्री चालू केलंय. आज 25 ते 30 हजार रुपये एका आठवड्यात झालेले आहेत माझे. ज्यांना घरी पिकवायचंय त्यांनी घेऊन जाऊ शकतात किंवा मी स्वतःहून
जे आता पडवळ सरांनी सांगितले होते ना, त्या पद्धतीने पिकवून विका लागलोय. 150 ते 200 मेट्रो सिटीत जात असेल 400-500 रेटनं, परंतु मी आता सध्या 150-200 विका लागलोय. मला विक्री मी स्वतः करताना मला आनंद वाटा लागलाय. ठीक आहे सर. छान, खूप छान. हेच गरजेचं आहे आणि हेच व्हायला पाहिजे याच्यानंतर प्रत्येक बागायतदाराकडनं. रेमतजी, आपलं अभिनंदन आहे. अजून कुणाला बोलायची? प्रशांतजी बोलू इच्छितात? प्रशांत कुडक्याल, सोलापूर. अच्छा, हा. शुभमजी, तुम्हाला बोलायचंय? सर, माझा प्रश्न असा आहे, ज्यांचा नैसर्गिक मोहर उशिरा आलेला आहे, म्हणजे जानेवारी एंडिंग पर्यंत, त्यांचा आंबा आता एकदम पावसाळ्याच्या तोंडावर पिकणार आहे, तर त्यांच्यासाठी काही सल्ला असेल का? म्हणजे कोणाचा वाईट अनुभव, पावसाळ्याच्या तोंडावर आंबा म्हणजे खराब झाला वगैरे किंवा रेट नाही मिळाला. शुभमजी, तुम्हाला माहित असेल, कोकणामध्ये साधारणतः फेब्रुवारी पासून आंब्याला सुरुवात होते. आज आहे 28 तारीख. सुरुवातीला वेंगुर्ल्याचा येतो, मार्च मध्ये असतो तो. त्यानंतर एप्रिल मध्ये, मार्च 15 ते एप्रिल 15 देवगडचा असतो. 15 एप्रिल ते 15 मे रत्नागिरीचा असतो. साधारणतः 15 मे पासनं केसर यायला सुरुवात होते. आता लवकर येतोय तो भाग वेगळा. आणि त्याच्यानंतर गुजरातचा, ज्याला गीर म्हणतो आपण, तो 15 मे नंतर यायला लागतो. आणि गेल्या 10 वर्षामध्ये कच्छ मध्ये आंब्याचं खूप मोठ्या प्रमाणावर क्षेत्र वाढलेलं आहे, लागवड झालेली आहे. तिचा आंबा हा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून चालू होतो. आंबा तुमचा कधी आला हे निश्चितच महत्वाचं आहे, पण त्याही पेक्षा तुम्ही तो कशा पद्धतीनं विकताय हे महत्वाचं आहे. जर समजा मार्च मध्ये आलेल्या किंवा एप्रिल मध्ये आलेल्या आंब्याला जर दर नसेल, तर जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आलेला आंबा तर अगदीच बिनकामी समजायचा. मात्र तसं नाही. सुरुवातीला वेंगुर्ल्याच्या हापूसला भलेही 5,000-6,000 पेटी मिळत असेल पहिल्या 10-5 किंवा 5-25%, पण त्यानंतर येणाऱ्या मार्च ते एप्रिल मध्ये देवगड हापूसला पण सुरुवातीला असाच दर मिळतो. त्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा एप्रिल 15च्या दरम्यान चढा दर असतो, तेव्हा देवगडचा पडलेला असतो. शेतकऱ्यांचं उत्पादन हे शेतकरी स्वतः विकत नाहीत मोठ्या प्रमाणावर, आणि बऱ्याच लोकांना वाटतं की ते शक्य नाही. आजच्या परिस्थितीमध्ये ते काही प्रमाणात खरं आहे, पण ते अर्धसत्य आहे. शेतकऱ्यांनी जर ठरवलं, त्यांनी त्यांचं उत्पादन स्वतः विकायचं, तर 100% शेतकरी स्वतःची उत्पादनं स्वतः विकू शकतात आणि चांगला पैसा मिळवू शकतात. मग हा टप्प्याटप्प्यानं जो येणारा आंबा आहे, साधारणतः फेब्रुवारी पासनं जून 15 पर्यंत, आणि एकदा आल्यानंतर तो पुढे महिना, 1.5 महिना, 2 महिने टिकतो हे आपल्याला माहिती आहे. मग टप्प्याटप्प्यानेच या आंब्याचे दर पडत जातात, ही गोष्ट आपल्याला लक्षात यायला हवी. म्हणजे विक्रेत्यांचं जे जाळं आहे किंवा त्यांचं जे नेटवर्क आहे किंवा त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, त्या पद्धतीचा आपण जर अभ्यास केला आणि तो अभ्यास करून जर आपण आपल्या आंब्याच्या विक्रीचं व्यवस्थापन केलं, तर आंबा कधी आलेला आहे ही गोष्ट निश्चितच कमी महत्वाची असेल. म्हणून तुम्ही तुमच्या विक्रीचं व्यवस्थापन करणं, अधिकाधिक विक्रीतून पैसा मिळवणं हे महत्वाचं आहे. आणि मग तुम्ही जर वेगळा पर्याय निवडला नाही, तर तुम्हाला निश्चितच अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. पण आंबा कधीही येऊ, तुमची जर विक्रीची पद्धत ठरलेली असेल, आज माझ्याकडे अशी खूप लोक आहेत. आता हापूसचे दर संपूर्ण महाराष्ट्रात, कोकणात सगळीकडे पडलेले आहेत, बरोबर आहे. पण अशी बागायतदार मंडळी आहेत की जी मार्केटमध्ये एक आंबा सुद्धा पाठवत नाहीत, एक पेटी सुद्धा पाठवत नाहीत.
त्यांनी त्यांची संपूर्ण विक्रीची यंत्रणा स्वतः उभी केलेली आहे. एखाद्या कंपनीप्रमाणे ती बागायतदार मंडळी काम करतात. त्याच्याच पासून आपल्याला प्रेरणा घ्यायला हवी. केसरमध्ये माझा अनुभव तसा खूप कमी आहे, तरी पण सुरुवातीला विक्रीच्या विषयात अनुभव घेण्यासाठी मी काही प्रयोग निश्चित करून बघितले. पण वेगवेगळ्या यंत्रणा, वेगवेगळी लोक, वेगवेगळ्या कंपन्या आपल्या आपल्या पद्धतीनं काम करतात. त्यांची कामाची पद्धत ठरलेली आहे. प्रत्येकाला काही मर्यादा असतात आणि काही त्यांची ताकद असते. प्रत्येक जण आपल्या परीने, मग तो एक्सपोर्टर असो, मग तो एपीएमसी मार्केट मधला दलाल असो, किंवा तुमच्या बांधावर येणारा दलाल असो, झारखंडी असो, हे सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक यंत्रणेला एक मर्यादा असते आणि त्यांच्या बरोबर काम करताना आपल्याला फारसा चांगला अनुभव येईल असं नाही. मला निश्चितच या वेगवेगळ्या यंत्रणांबरोबर काम करताना 2-3 वेगवेगळ्या एक्सपोर्टरचा अनुभव घेतला. त्याच्यानंतर मोठी जी म्हणजे बिग शॉर्ट ट्रेडिंग फर्म्स आहेत त्यांचा अनुभव घेतला. या ठिकाणी नाव घेणं योग्य ठरणार नाही, पण तो अनुभव निश्चितच समाधानकारक नव्हता आणि मी म्हटलं की अशा पद्धतीनं आपण काहीही करू शकणार नाहीत. म्हणून मग आपल्याला जर आपल्या मालाचा चांगला मोबदला मिळावा असं वाटत असेल तर शेतकऱ्यांना स्वतःचं उत्पन्न स्वतः विकणं हाच पर्याय आहे. आणि आपण खूप नशीबवान आहोत की आपण आंब्याची झाडं लावलेली आहेत, आंब्याची कलमं लावलेली आहेत. कारण आपण आजपर्यंत सगळ्यांनी कांदा, बटाटा, टोमॅटो रस्त्याच्या कडेला पडलेले पाहिले असतील, अधिक उत्पन्न झाल्यामुळे, दर पडल्यामुळे. पण आंबा, द्राक्ष आपल्याला कधी पडलेली पाहायला मिळत नाहीत. कारण प्रत्येक घरामध्ये ही फळं खाल्ली जातात. त्यातल्या त्यात आंबा हा आपल्याकडे अगदीच मोलमजुरी करणाऱ्यांपासनं ते मर्सिडीज मध्ये फिरणाऱ्या अरबो रुपयांचा व्यवहार करणाऱ्या किंवा उच्च पदस्थ अधिकारी आणि राजकारणी प्रत्येकाकडनं 2 महिने खाल्ला जातो. या मार्केटचं पोटेन्शियलचा मी अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण आज रोजी जो उत्पादित करतो त्याच्या जर विक्रीची जर साखळी आपण महाराष्ट्रभर उभी करू शकलो तर निश्चितच आपल्याला खूप चांगला मोबदला मिळू शकेल. आणि त्याच्यातच काम करण्याच्या दृष्टिकोनातून मग आपल्याला जर एखादी गोष्ट विकायची असेल तर पहिलं तिचं स्टँडर्डायझेशन करणं गरजेचं असतं. स्टँडर्डायझेशन करणं म्हणजे तिचा दर्जा ठरवणं, त्या वस्तूच्या जेवढ्या कॅटेगरीज आहेत त्याच्यानुसार त्याची विभागणी करणं आणि उच्च दर्जाच्या मालाला चांगल्या पद्धतीने आणि कमी दर्जाच्या मालाला कमी मोलभाव मिळेल अशा पद्धतीनं विक्रीचं नियोजन करणं. म्हणून केसरमध्ये आजपर्यंत केसर हा सगळीकडे किलोवरच विकला जातो. मग तो 350 ग्रामचं फळ असो की 150 ग्रामचं फळ असो. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, 150 ते 200 ग्रामच्या फळामध्ये आणि 300 ते 350 ग्रामच्या फळामध्ये ना गोडी सारखी असते, ना त्याचा अरोमा सारखा असतो, ना त्याचा फ्लेवर सारखा असतो, ना त्याची चव सारखी असते. केसरचं वैशिष्ट्य म्हणजे चटकदार असतो आणि गोडही असतो. तर ना ते सारखं म्हणजे क्वालिटीमध्ये या 2 प्रकारच्या फळात जमीन आसमानाचा फरक असतो. पण किलोवर विकताना आपण ही सर्व फळं अगदीच सारख्या भावामध्ये विकतो. म्हणून या विक्रीच्या विषयात हात घालताना आपण सर्वप्रथम ग्रेडिंग करून त्याचं पॅकेजिंग निर्माण केलेलं आहे आणि जास्तीत जास्त ग्रुपच्या माध्यमातून सभासद बागायतदारांना डायरेक्ट विक्री करण्यासाठी आपण प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आजपर्यंत अतिशय मला आनंद होईल सांगायला की आज रोजी म्हणजे पहिल्या दिवशी 3,500 बॉक्स गेला होता, काल साधारणतः 1,500 बॉक्स गेला होता. आज जवळपास 1200 ते 1400 बॉक्स आपण डिस्पॅच केलेला आहे. या क्षणापर्यंत 7,000 पर्यंत बॉक्स मार्केटमध्ये गेलेला आहे. आणि आता उन्मेष शिंदे सरांनी मगाची व्हिडिओ पाठवली, तिच्यात आपल्या लक्षात आलं असेल की 300 ते 350चा आंबा बसवलेला व्यवस्थित नाहीये. आंबा आहे 300-350चा, बॉक्स आहे 300-350चा, पण A+चा जसा बसवायला पाहिजे 3-3-3 मी व्हिडिओ टाकली होती त्याप्रमाणे बसवलेला नाहीये. म्हणजे या विषयामध्ये आपल्याला खूप मोठं पण हळूहळू आणि परफेक्ट काम करावं लागणार आहे. आपण स्टँडर्डायझेशन करू, त्याचं ग्रेडिंग करू, त्या ग्रेडिंग नुसार पॅकेजिंग विकसित करू
आणि आज रोजी तुम्हाला वाटेल की मी डझनात विक्रीची भाषा करतो, डझनाचा बॉक्स बोलवला, कारण आज आपण MKS CGS स्वीकारलेलं आहे. जागतिक पातळीवर जे असतं ते सगळं जग सगळ्या गोष्टी किलोमध्ये विकत घेतं आणि किलोमध्ये विकतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फळांमध्ये एका फळासारखं दुसरं फळ सुद्धा नसतं. प्रत्येक फळाचा गुणधर्म हा त्याच्या वजनानुसार, किलोमध्ये तुम्ही फक्त वजन मोजू शकता, किलोमध्ये तुम्ही त्याचा रंग मोजू शकत नाही, तुम्ही त्याचा गंध मोजू शकत नाही, तुम्ही त्याची चव मोजू शकत नाही. आणि हे जर वेगवेगळं असेल तर या प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीचे वेगळे पैसे आपल्याला मिळायला हवीत. म्हणून जो 300-350 ग्रामच्या वजनाचा जो आंबा आहे, ती कॅटेगरी, ती ग्रेड अधिक दराने विकली गेली पाहिजे. आणि 100 ते 150 ते 200 ग्रामची कॅटेगरी आहे, ती कमी दराने विकली गेली पाहिजे. किंवा तुम्ही किलोत विका, हरकत नाही, पण जर 150 ते 200 ग्राम वाला आंबा आपण 100 रुपये किलोनं विकत असू, तर त्याच्या नंतरच्या ग्रेडमध्ये 25-25 रुपयाचा फरक करून 300 ते 350चा आणि त्याच्यावरचा जो स्पेशल आहे तो साधारणतः 250 रुपये किलोने, 250 रुपये किलोने तरी विकल्या गेला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत. या सगळ्या विषयामध्ये खूप बारीक काम करायचंय. आपण या विषयामध्ये स्टेप घेऊन फक्त 4 महिने झालेली आहेत. या वर्षी अशा पद्धतीने विक्री करण्यासाठी 25 जरी बागायतदार तयार झाले तर त्यांचा अनुभव आणि त्यांना सोबत घेऊन पुढच्या वर्षी आपल्याला 100 बागायतदार तयार करता येतील. आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचा हा उद्देश आहे की प्रत्येक बागायतदार, म्हणजे तो आता ठरवलाय आपण, प्रत्येक बागायतदार हा स्वतः विक्रेता झाला पाहिजे. प्रत्येक बागायतदाराच्या दारामध्ये आंब्याच्या विक्रीचा स्टॉल असला पाहिजे. आणि बागायतदाराच्या ज्या काही समस्या आहेत, मग आंबा काढणी असेल, आंबा लवकर येणं न येणं असेल, आंबा पिकवणं असेल, आंबा टिकवणं असेल, त्याच्यानंतर आंबा विक्री करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण ब्रँडिंग करणार आहोत. एक केंद्रीय व्यवस्था निर्माण करणार आहोत. आणि प्रत्येक बागायतदाराला त्याचा स्वतःचा आंबा कंपनीच्या प्रॉडक्ट सारखा ग्रेडिंग, पॅकिंग केलेला आणि अतिशय सुटसुटीत आणि सुंदर आकर्षक पॅकिंग मध्ये असलेला रेग्युलर 3 महिने कसं सप्लाय करता येईल, या दृष्टिकोनातूनही आपण विचार करत आहोत. हे काम खूप मोठं आहे. हे काम सहजासहजी होणं शक्य नाही. पण जसे या वर्षी पहिल्या 3 दिवसामध्ये तर आवाज म्यूट झालाय सर. हॅलो सर, आवाज म्यूट झालाय. हा सर, सर आवाज आला. माफ करा, माझा आवाज गेला होता. ओके सर. आता येतोय का? हो सर, हो सर, हो सर. येतोय. कनेक्शन बंद झालं म्हणून आवाज गेला होता. प्लीज कनेक्ट करून द्या. तर आपल्याला ह्या सगळ्या विषयामध्ये काम करायचं आहे. हे जे प्रश्न आहेत की आंबा लवकर आला, आंबा उशिरा आला, आंबा कमी आला, आंबा जास्त आला, ह्या सगळे प्रश्न सायकोलॉजिकल आहेत. आपण बागायतदार म्हणून एका बागायतदाराचा आंबा कमी आलेला असेल तर निश्चितच दुसऱ्याचा जास्त आलेला असतो. तर आपल्या सर्वांना एकत्रितपणे एका प्लॅटफॉर्मवर पण टप्प्याटप्प्याने, शांततेत, धीराने, थोडासा वेळ देऊन एकत्रित काम करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकत आहोत. तर माझी बागायतदारांना विनंती आहे की ह्या ज्या काही वेगवेगळ्या नवीन कल्पना आपण राबवणार आहोत त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन घेऊन थोडासा आपल्या परीने एक नुसता प्रयत्न जरी यावर्षी झाला तर पुढच्या वर्षी आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्याला या विषयामध्ये काम करता येईल. आणि आपला प्रतिसाद खरोखरच अतिशय सुंदर आहे. याचा अनुभव मी गेल्या 4 महिन्यापासून घेत आहे. असाच प्रतिसाद कायम राहील याची पण मला खात्री आहे. आता कुणाला काही बोलायचंय, विचारायचंय?
धन्यवाद सर, अतिशय विस्तृतपणे आपण उत्तर दिलं. स्वागत आहे आपलं. बजरंगजी, आपल्याला काही बोलायचंय? हा, मला बोलायचं होतं. आपण आता ज्या मोठे शेतकरी आहेत, ज्याचे बाग 2000च्या वर झाडं आहेत आणि चांगले फळं मिळत आहेत, असे शेतकरी सर्वसाधारणपणे स्वतः पिकवून विकण्याच्या मार्गामध्ये नाही आहेत, असं माझा अनुभव आहे. माझं म्हणजे मी जे पाहतोय ते डायरेक्ट व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याशी संधान बांधून त्यांना कसा जाईल पहिला लॉट, ह्या मागेच असतात. त्यामुळं अशा शेतकऱ्यांसाठी तुमचं काय मार्गदर्शन असेल की जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स आणि स्मॉल स्केल जे 1000 झाडाच्या खाली जे आहेत त्यांचा जो आंबा येतोय कमी येतो, तर त्यामध्ये तफावत असल्यामुळं व्यापारी ज्यादा तर भाव करतात की 2 टनाच्या वरच निघाला पाहिजे तरच तुमच्याकडे रेट आणि येऊ. 2 टनाच्या खाली असेल तर मग ते शेतकऱ्यांचं एक नाडी आवडल्यासारखं होतंय आणि त्यांना मग पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून ते स्वतः विक्रीकडे वळतायत. परंतु मोठ्या शेतकऱ्यांनी काही रेअरली सोडलं तर हाताच्या बोटावरती मोजण्यासारखे सोडले, तर बाकी लोकांनी त्या शेतकऱ्यांनी लहान शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल आणि किंवा करावी बजरंगजी, असं तुम्हाला वाटतं? तुमचा प्रश्न लक्षात आला. आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आंबा बागायती हा एक खूप मोठा व्यवसाय आहे आणि जशी बागायतदाराची रिस्क असते तशीच या व्यवसायामध्ये सम्मिलित असलेल्या किंवा निगडीत असलेल्या सगळ्या घटकांना सुद्धा तेवढीच रिस्क असते. म्हणजे एक्सपोर्टरचे कंटेनर समुद्रात बुडतात हे पण आपण ऐकलेलं आहे, दलाल पळून जातात हे पण ऐकलेलं आहे. कुणी सुखासुखी ह्या गोष्टी करत नसतात, बरोबर. त्या ठिकाणी काही मजबुरी असते. म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मोठी जी बागायतदार आहेत त्या मोठ्या बागायतदारांची गुंतवणूक मोठी असल्यामुळे त्या मोठ्या बागायतदारांची रिस्क ही मोठी असते आणि म्हणून त्या बागायतदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली असल्यामुळे त्यांची रिस्क मोठी असते. म्हणून त्या बागायतदारांना आपला पैसा मोकळा करण्यासाठी किंवा सुरुवातीला जास्तीत जास्त सेक्युअर होण्यासाठी आपला आंबा व्यापाऱ्यांना, दलालांना, एक्सपोर्टरला कंपल्सरी द्यावा लागतो. म्हणून ते का निर्णय घेतात त्याच्या पाठीमागची ही कारणं असतात. आणि जर एखाद्या व्यापाऱ्याला, मोठ्या बागेवाल्याला, जर एखादा एक्सपोर्टर संपूर्ण बाग एकाच वेळी घेऊन खूप चांगला पैसा देत असेल तर तो निर्णय त्यांच्यासाठी खूप फायद्याचा ठरतो आणि तो त्यांनी घ्यायलाच पाहिजे. कारण डायरेक्ट विक्री करायचं म्हटलं तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की संपूर्ण आंबा डायरेक्ट विक्री करण्याची अवस्था येण्यासाठी आजपासून किमान 10 वर्ष रात्रंदिवस त्या विषयात आपल्यासारख्या 100 लोकांना काम करावं लागेल. निश्चितच आंब्याचं मार्केट मोठं आहे, जगाची गरजही मोठी आहे, पण ह्या वेगवेगळ्या ज्या विक्री यंत्रणा आहेत त्या सुद्धा आपल्या कामाला पूरक आहेत. जर एक्सपोर्टर जास्तीचा भाव देत असेल तरच दलालांवर चेक बसतो, त्याला नाविलाजाने जास्तीचा भाव द्यावा लागतो. दलालांवर जर चेक बसला तरच लोकलला आंबा महागात येतो आणि मग बागायतदाराने विकला तर त्याचा तो महागात विकला जातो. एक सुरी काम करून आपल्याला फार मोठा फायदा होणार नाही. ह्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन काम करावं लागेल. म्हणून जर मोठे बागायतदार एकाच वेळी त्यांची बाग विकत असतील तर तो त्यांचा निर्णय त्यांच्या दृष्टीनं योग्यच आहे आणि ते त्यांनी तसं करायला हरकत नाही. आता दुसरी गोष्ट, मोठ्या बागायतदारांकडे साधारणतः 25-50 टन आंबा येणार असेल तर ते विक्री करणं एवढं सोपं नाही. आंबा विकणं आज रोजी खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनी आपले अनुभव कथन केले, ऐकायला खूप छान वाटतं. पण ज्या वेळेस आपण आपला स्टॉल लावतो आणि त्या स्टॉलवर बसतो त्यावेळेस आपली मानसिकता काय असते हे फक्त बजरंग वाघमोडेच सांगू शकतील. ज्या वेळेस आपल्या स्टॉलवर येऊन आपल्याच गावातली लोक आपल्या आंब्याला नाव ठेवतात किंवा तू गावातला असून 150 रुपये किलो न विकणार का, अरे 100ला 1.5 द्यायला पाहिजे असे म्हणतात, किंवा
1 किलो मोजतात 150 रुपयाचा आणि त्याच्यामध्ये 300 ग्रामचा जास्त घेतात. ही खूप खच्चीकरण करणारी किंवा वाईट अनुभव असतात विकताना. म्हणून आपल्याला विक्रीची खूप मोठी मानसिक लढाई जी आहे विक्री करताना कोणतीही गोष्ट, ती लढाई पहिले जिंकणे, मानसिक दृष्टिकोनातून सक्षम होणे. आपल्याकडे येणारा प्रत्येक जण आपल्या गोष्टीला चांगलंच म्हणेल असं प्रत्येकाने सांगितलं, पण तसं घडत नाही. येणारा खूप हुशार असतो, तो 10 ठिकाणी फिरलेला असतो आणि त्याला स्वस्तात घेण्यासाठी तुमच्या मालाला नाव पण ठेवतो. म्हणून आंब्याची विक्री व्यवस्था, त्याचे अनुभव मजबूत करून घेणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेस अशा पद्धतीनं किमान 20-25% आंबा, बजरंगजी माईक बंद करा, त्यावेळेस 20-25% आंबा या पद्धतीनं आपण येत्या 5-10 वर्षात डायरेक्ट विकू शकू. त्यानंतर मात्र 3 ते 4 वर्षात 70-80% आंबा आपण डायरेक्ट आपल्या स्वतःच्या स्टॉलवरनं विकू शकू. आता याच्यामध्ये मोठ्या लोकांना कसं सामील करून घ्यायचं, तर उन्मेषजींनी सांगितलं की आपल्याला ग्रुप, गट किंवा स्ट्रॉंग यंत्रणा उभी करावी लागेल. त्याचा पहिलं पाऊल म्हणून आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केलेली आहे. पण फार्मर प्रोड्युसर कंपनीचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी सगळ्या विषयात कमी अनुभवी व्यक्ती आहे. त्याच्यामुळे आज रोजी बरीच जण बाग द्यायला तयार असली तरी विक्रीची यंत्रणा तेवढी सक्षम या क्षणी माझ्या नियंत्रणात किंवा माझ्या आधिपत्याखाली नाहीये. आज आम्हाला औरंगाबादचा अनुभव असा आहे, 4 वेळेस आम्ही साधारणतः 500 किलो, 1 टन, 1.5 टन असा माल आणला. काही तासामध्ये तो माल संपला. कारण तो माल ज्यावेळेस आम्ही आणला होता त्यावेळेस तो अतिशय, मी आता ग्रुपवर तो व्हिडिओ पण शेअर करेल, अतिशय सुंदर पॅकिंग मध्ये, ग्रेडिंग मध्ये आणि एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आम्ही त्या ठिकाणी ठेवला होता. अशा पद्धतीनं आपल्याला विक्रीची यंत्रणा आणि व्यवस्था उभी करण्यासाठी कालावधी लागेल. आणि ज्या वेळेस आपल्याला खात्री पटेल की आपण दररोजचा किमान 10 टन आंबा, 5 टन आंबा विकू शकतो, त्यावेळेस आपल्याला ह्या मोठ्या बागायतदारांचा आंबा विकत घेता येईल किंवा बागा विकत घेता येईल. आपण जेव्हा 10 टन 5 टन विकू शकतो अशी आपल्याला खात्री पटेल, अशी वेळ येण्यासाठी किमान आपल्या बागायतदारांचे त्यांच्या दारात, कॉलनीत, पेढीवर किंवा मोंढ्यामध्ये किंवा रोडवर 100 तरी स्टॉल असायला पाहिजे. ज्या दिवशी आपल्याकडं अशा प्रकारचे 100 बागायतदार तयार होतील तेव्हा आपण 100 टनाची बाग पण खरेदी करण्याच्या कॅपॅसिटीमध्ये असू. तर विक्रीची साखळी उभी करणं ही आपली पहिली प्रायोरिटी आहे आणि त्याचाच प्रयत्न म्हणून आपण यावर्षी अनेक प्रकारे बागायतदारांचं मनोबल उंचावण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहोत. त्यातला पहिला प्रयोग, आपण विक्रेत्यांनी म्हणजे बागायतदारांनी डायरेक्ट विकावं यासाठी प्रोत्साहनपर चर्चा आणि भेटी घेतल्या. त्यात लोणीवऱ्याचे सचिन शिंदे, राजन देशमुख, त्याच्यानंतर बरीच जण आहेत, दिलीप पवार अक्कलकोटचे, त्याच्यानंतर माने, अशी खूप नावं सांगता येतील की ज्यांनी विक्रीची यंत्रणा उभे करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. आज रोजी वेगवेगळी आपल्या संपर्कात असलेली 20 ते 25 लोक आहेत की जी स्वतः आपल्या बागेतला आंबा स्वतः विकतात. पण ही यंत्रणा आणि ही साखळी आपल्याला 100 पर्यंत न्यायला हवी. आणि या लोकांच्या अडचणी, मग आंबा कमी आहे ही अडचण, पुन्हा स्टॉलवर बसू का आंबा काढू ही दुसरी अडचण, त्याच्यानंतर आंबा संपला किंवा आंबा खूप आला, मग मी स्टॉलवर बसू की आंबा काढू, व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करू की स्वतः विकू. कारण एका ठिकाणी एका स्टॉलवर आंबा विकायला मर्यादा येतात. पण असा जर आपला 100 बागायतदारांचा ग्रुप झाला आणि या ग्रुपने असं ठरवलं की येणारा संपूर्ण आंबा आम्ही स्वतः काढणार आणि सेंट्रलाइज किंवा एका ठिकाणी जिथं सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी पाठवणार आणि त्या ठिकाणावरनच तो आंबा सगळ्या आपल्या स्टॉलवर पिकवून, तयार करून, पॅकिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग करून जाणार. अशा पद्धतीची यंत्रणा आपण ज्या दिवशी उभी करू त्या दिवशी आपलं स्वप्न हे जवळपास सत्यात उतरल्यात जमा असेल. आणि या वर्षी फक्त आपल्याला 25-30 बागायतदार ज्यांना की स्वतःचा आंबा स्वतः विक्री करण्याचा अनुभव आहे अशी जरी तयार झाली किंवा त्यातल्या 10-20 लोकांनी स्टॉल जरी टाकला तरी ती आपली खूप जमेची बाजू असेल.
त्या जमेच्या अनुभवावर आपण पुढच्या वर्षी किमान 100 लोकांना हे करण्यासाठी प्रवृत्त करू. पण हे करण्यापूर्वी आपल्या हातामध्ये शाश्वत आंबा पाहिजे, आपल्या हातामध्ये शाश्वत यंत्रणा पाहिजे आणि आपण त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवू शकलो पाहिजेत आणि त्यांच्या अडचणी सोडवू शकलो पाहिजेत. ही ज्या दिवशी आपल्याला खात्री होईल, आपल्या ग्रुपच्या माध्यमातून, आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत ह्या सगळ्या गोष्टी आपण उभ्या करणार आहोत. मला वाटतं की मी थोडं विस्तृत बोललो, पण हे सुरुवातीला बोलणं गरजेचं आहे. बजरंगजी, माझ्या बोलण्यातून आपलं समाधान झालेलं असेल. अजून कुणाला काही बोलायचं आहे? ग्रुप अतिशय स्तब्ध झालेला आहे, खूप शांत आहेत सगळी. नाही सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सोबतच राहणार. धन्यवाद तुम्ही सर. फक्त हुकूम करा. अजून कुणाला काही बोलायचंय? आपल्या हातामध्ये फक्त 6 मिनिटं राहिलेली आहेत. बरीच बागायतदार मंडळी अजून बोलत नाहीत, थोडीशी बुजल्यासारखी सोबत राहतात. या ग्रुपमध्ये गेल्या महिन्याभरापासून साधारणतः 40 बागायतदार सातत्याने आणि पूर्ण वेळ मीटिंग अटेंड करतात. हे पण मी पाहिलेलं आहे, पण ती बोलत नाहीयेत. आपण सदैव सोबत राहूया, आपण एकत्रितपणे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या प्रयत्नांच्या प्रामाणिकपणावर आपल्या म्हणजे प्रयत्नांचं यश अवलंबून असेल. आपण सगळेजण सोबत आहात असं मी या क्षणी निश्चितच गृहीत धरलेलं आहे आणि आपण वारंवार आपल्याला जेव्हा कुठे जे काही जाणवेल ती सूचना, मार्गदर्शन मग ग्रुपच्या माध्यमातून असो किंवा वैयक्तिक फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो, त्याची मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि मला वाटतं आपण समारोपाकडे जायला हरकत नाही. दुर्दैवजी, कचरे साहेब, तुम्ही आभार माना किंवा चंद्रकांत देवकते सर आहेत, देवकते सरांना विनंती आहे, सर आभार माना. संदीप सर. हॅलो, नमस्कार. आभार माना. आज आपल्याला आपल्या शेतकऱ्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन सगळ्यांनी केलं. वाघमोडे सर असतील, सगळे असतील. मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे आणि जे स्ट्रॉंगनेस पण आहे शेतकऱ्यांसाठी तो पण यातून मिळतो. याबद्दल सर्वांनी आपले मत आणि अनुभव सगळ्यांसोबत शेअर केल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि या ग्रुपसाठी ज्यांनी लिंक वगैरे तयार केली त्या सर्वांचे आभार मानून आजची मीटिंग संपली असं जाहीर करतो. नाही संपली. एक महत्वाची गोष्ट राहिली आहे बोलण्याच्या ओघामध्ये. आपण प्रोझोन मॉल मध्ये जो आंबा महोत्सव आयोजित करत आहोत आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि प्रोझोन मॉलच्या संयुक्त विद्यमाने, त्या कार्यक्रमासाठी 2 चर्चेच्या फेरी आतापर्यंत झालेल्या आहेत. या क्षणापर्यंत 7 लोकांनी नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये श्रीयुत अनिल पडवळ, श्रीयुत उन्मेष शिंदे, त्याच्यानंतर सौरभ वाजपेयी लातूर, संतोष तिरमणवार किनवट नांदेड, त्याच्यानंतर देवगिरी फार्म्स औरंगाबाद आणि संदीप पाटील औरंगाबाद, अशी ही 7 लोकांनी या ठिकाणी नाव नोंदणी केलेली आहे. अजून 3 स्टॉल शिल्लक आहेत. माझी या ग्रुपच्या बागायतदारांना विनंती आहे, तुमची कोणतीही अडचण असो, आंबा शिल्लक राहिला, बसायला माणूस नाहीये, कोणतीही अडचण असो, त्या अडचणीवर पर्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी समर्थ आहोत. उन्मेष जे आहेत, मी पण आहे. प्रत्येक अडचणीवर तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल. कृपया आपल्या आंब्याचा स्टॉल येत्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण प्रोझोन मॉल मध्ये लावण्याच्या दृष्टीने विचार करावा. हा स्टॉल आणि हा आंबा महोत्सव एवढ्याच साठी की प्रोझोन मॉल मध्ये जर आपला स्टॉल लावला तर आपला ब्रँड उभा राहील, आपलं नाव होईल, आपला आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्यक्ष खरोखरच किती रुपयाला बागायतदार आंबा खरेदी करतो हे पण आपल्याला लक्षात येईल. ते आपल्या नावाची जाहिरात करणार आहेत, आपल्याला बऱ्यापैकी ते प्रोत्साहन पण देणार आहेत आणि त्याच्यातून आपल्या बागायतदारांना एक वेगळं अनुभव येईल आणि मग अशा प्रकारचे स्टॉल आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मॉलमध्ये उभे करता येतील का, त्या दृष्टिकोनातून हा अनुभव आपल्यासाठी अभ्यासाचा असेल.
आपल्यापैकी जास्तीत जास्त किमान 3-4 लोकांनी तरी या दृष्टिकोनातून फायदा नुकसानीचा फार विचार न करता प्रयत्न करावा, ही माझी आपणाला विनंती राहील. देवकते सर, आपल्याला काही बोलायचं आहे? हा सर, पसायदान घेतो मी आज. माझा साऊंड बंद झाला. धन्यवाद सर, धन्यवाद सर. ओके सर, तर आता आपण समारोपाकडे जाऊया. सर्वांचे आभार. आणि आपला समारोप नेहमीप्रमाणे पसायदानाने होतो. आजही समारोप पसायदानाने होईल. देवकते सरांचे आभार आहोत, ते समोर येऊन स्वतःहून आज तयार झाले. सर पसायदान म्हणतील. आपण सगळेजण आपले मायक्रोफोन बंद करून आपल्या आपल्या घरी स्वतः जोरात आवाजात पसायदान म्हणूया. देवकते सर प्लीज. हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतूरचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वही सदा सज्जन, सोयरी होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी पाहे. दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, एत मने श्री विश्वेश्वराओ. होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. धन्यवाद सर. रमेश जाधव सरांनी लिंक प्रसारित केल्याबद्दल त्यांचे आपण आभारी आहोत. संदीप कुरे सरांनी प्रस्तावित केल्याबद्दल त्यांचे आपण आभारी आहोत. सर्व बागायतदारांनी या ठिकाणी आवर्जून मार्गदर्शन केलं आणि चर्चेत सहभाग घेतला, त्या बागायतदारांचे आपण आभारी आहोत. समारोपाला संदीप कुरे सरांनी आभार मानलं आणि देवकते सरांनी पसायदान म्हटलं. देवकते सरांचे पण आपण या ठिकाणी आभार आहोत. आणि आजची मीटिंग वेळेत संपली. मीटिंग संपली असं आपण जाहीर करूया. धन्यवाद. शुभरात्री.